नमस्कार मित्रांनो, मी दिगंबर कुलकर्णी त्रिबोध परिवारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन आलो आहे आपला आवडता शेअर मार्केटचा लेखाजोखा. मागील आठवड्यात जे आपण 3 शेअर सुचवले होते त्यांनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स केला, मार्केटचा परफॉर्मन्स कसा राहिला, आगामी आठवड्यात मार्केटचा परफॉर्मन्स कसा राहू शकतो, छानसे असे परत एकदा 3 शेअर आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आणि या दरम्यान यावेळेस व्हिडिओ बनवताना हे जे 3 शेअरचे रिकमेंडेशन आहे ते टप्प्याटप्प्यानं केलेलं आहे की आपल्यापर्यंत काही महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते आपण पूर्ण व्हिडिओ पाहावा व ती महत्त्वपूर्ण माहिती त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचाव्या हा त्याच्या मागचा हेतू आहे. त्यामुळं आधी एक रिकमेंडेशन येईल, निफ्टीच्या लेवल येतील, दुसरं रिकमेंडेशन येईल, बँक निफ्टीच्या लेवल येतील आणि तिसरं रिकमेंडेशन येईल. हा अतिशय मी जो व्हिडिओ बनवतो आहे तो व्हिडिओ बनवण्याचा हेतू केवळ अतिशय प्रामाणिक आहे. अशा पद्धतीनं की आपण कोणत्याही बरेच बघतो यूट्यूबला खूप यूट्यूबर आहेत जे अतिशय काय म्हणायचं की असे बोलबच्चन पद्धतीने फेकत राहतात. आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आपल्यावर काही गोष्टी थोपत राहतात आणि आपल्याला सांगतात की 10 रुपयाचा शेअर असा 1000 रुपये झाला आणि करोडो रुपये कमवले. तर अशा फेक यूट्यूबरपासून आपण वाचावं म्हणून आपल्यासमोर त्रिबोध परिवार दरवेळेस अतिशय छानसे असे रिकमेंडेशन घेऊन येतो, काही महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येतो. मित्रांनो, सहज एका मित्रानं मला माहिती टाकली होती की जस्ट डायल अमिताभ बच्चनला घेतला होता 10 रुपयाला आणि 1000 रुपयाला विकून त्यांचे कसे 6 लाखाचे करोडो रुपये कमवले. तर त्याची अतिशय अर्धवट माहिती काही यूट्यूबर अशा पद्धतीनं फेकत राहतात. 2013चा जर तुम्ही हिस्ट्री बघितली, गुगलला गेलात आणि जस्ट डायल शेअर प्राईस एवढं जरी सर्च मारलं तर त्याच्यावर आपल्याला एक ग्राफ बघायला भेटतो. त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम पूर्ण पिरियडचा जर ग्राफ बघितला तर त्याच्यात आपल्याला त्याचा काय प्राईस होत्या, कुठं तो शेअर खाली आला होता, कोणत्या लेवलला वर गेला होता, ही सर्व माहिती आपल्याला तिथं भेटू शकते. आणि या दरम्यान आपण मध्ये एकदा ऑनलाईन त्यासाठी एक गुगल मीटचा प्रोग्राम पण घेतला होता की जी ही महत्त्वपूर्ण माहिती आपण कशी बघावी, काय बघावी, यासाठी आपण तो प्रोग्राम अरेंज केला होता की ती माहिती आपल्यापर्यंत प्रॉपरली पोहोचली पाहिजे. तर जस्ट डायल आपण बघायला गेलो, आपण जस्ट डायलबद्दल बोलतो तर 600 पासून तो 1600पर्यंत 2014ला गेला, म्हणजे 2013ला जवळपास 600च्या आसपास असणारा 1650ला गेला, तिथून करेक्ट झाला आणि जो 300च्या लेवलला जाऊन परत आला. आता कोणत्याही कंपनीत जर एखादा प्रमोटर म्हणून जर गुंतवणूक केली तर त्यानं सुरुवातीला पहिली स्टेज काय असते की कंपनी फॉर्मेशन होतं, मग प्रमोटर गुंतवणूक करतात आणि ती गुंतवणूक करणाऱ्याला त्यावेळेस अतिशय त्याची जी काही फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये फेस व्हॅल्यू, तर त्या 10 रुपयानं फेस व्हॅल्यूनं गुंतवणूक करण्याची संधी भेटते. आणि नंतर जसा कंपनीचा परफॉर्मन्स होतो, कंपनीचा IPO येतो, मार्केटमध्ये लिस्ट होते आणि त्याची मग मार्केट व्हॅल्यू ही वाढत जाते. आता अमिताभ बच्चननं का जस्ट डायलचा प्रमोटर आहे का? त्यानं का त्यावेळेस कंपनीचं प्रमोटरच्या वेळेस जर घेतले असतील 10 रुपयाला आणि नंतर विकले तर ते बरोबर आहे. मलाही माहिती नाही की तो प्रमोटर आहे का नाही, त्याचे काय असे प्रमोटरची लिस्ट वगैरे मी काही बघितलेली नाही. पण एक साधं आहे की तो प्रमोटर नाही, की त्यावेळेस त्यानं तो जाहिरात करतो जस्ट डायलच्या. येतं माहिती की काही वर्षापूर्वी त्याच्या जस्ट डायलच्या जाहिराती वगैरे आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळं तो प्रमोटर आहे, स्वतःच्याच कंपनीचं प्रमोशन करतो, अशा काही गोष्टी नाही. तर अशा यूट्यूबवरपासून आपण वाचावं. अतिशय आपण त्रिबोध परिवाराचे आत्तापर्यंतचे हिस्ट्रीतले सगळे रिकमेंडेशन पाहतात, कोणतेही रिकमेंडेशन असे वेडे वाकडे दिले नाहीत. भलेही तुम्हाला म्हणजे काही काही आपले रिकमेंडेशन असे आहेत की त्याही पुढे निघून गेलेत. आपण सांगितलं त्याच्यानंतर काही काही शेअरनं 50%, 60%, 100% सुद्धा रिटर्न दिलेले, पण वेडेवाकडे खाली आलेले नाहीत. आपली कुठेही गुंतवणूक कधीही अडचणीत सापडतील अशी रिकमेंडेशन त्रिबोध परिवारातर्फे आपल्याला कधीही दिलेली नाही. त्यामुळं अशा यूट्यूबर खूप आहेत, प्रचंड लोक बसलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या व्ह्यूमधनं इन्कम होतो, त्यामुळं त्यांना या पद्धतीनं करत राहतात. आपण नाही, आपल्याला ती गरज नाही. माझ्या व्हिडिओला कोणी लाईक केलं, डिसलाईक केलं
काही हरकत नाही. केलं करा, नाही केलं नका. बघायचं असेल बघा, नसेल बघायचं नाही बघितलं तरी चालेल. मी जे सांगतो ते, जे लोक बरेच मित्र मला फॉलो करतात, बघतात, छानशी कमाई करतात आणि सांगतात. ज्यावेळेस एखाद्याचा फोन येतो आणि मला सांगतो की बाबा मी गुंतवणूक केली, माझ्या बहिणीनं गुंतवणूक केली आणि त्याच्यावर अतिशय तिनं 15% छानसे रिकमेंडेशन केले, हे ज्यावेळेस तो सांगतो त्यावेळेस मला समाधान भेटतं. आणि माझा उद्देश तेवढाच आहे की मी तर स्वतःसाठी करतो. मला याच्यातनं मी तुमच्यासमोर मांडतो, त्याच्यातनं मी गुंतवणूक करतो, मी छानशी कमाई करतो आणि मी आधी माझा पैसा कसा सुरक्षित राहील हे पण पाहतो. तर मित्रांनो, मागील आठवड्यात आपण मार्केट वीक होतं, ग्लोबल मार्केट वीक होतं. त्यामुळं आपण जे 3 शेअर सुचवले होते त्यांचं परफॉर्मन्सही अतिशय काय म्हणायचं, जास्त चांगलं पण नाही झालं आणि जास्त खराब पण झालं नाही. UPL असो, BEL असो आणि IDFC फर्स्ट बँक असो. BELनं आणि UPLनं बऱ्यापैकी अपमूव दिलं होतं, पण गुरुवार शुक्रवारच्या ज्या करेक्शनमध्ये ते तर धरू शकले नाहीत, पण जास्त खाली पण गेले. त्यामुळं ज्या मित्रांनी अजूनही होल्ड केले त्यांनी होल्ड करायला काही हरकत नाही. पुढील 1-2 आठवड्यात आपल्याला त्याच्यात छानशी बाहेर पडण्याची संधी भेटू शकते. मागील आठवड्यात FIनं जवळपास 6,000 करोडची गुंतवणूक काढून घेतलेली, तर DIनं 4,000 करोडची गुंतवणूक मागील आठवड्यात केली. पण ग्लोबल मार्केटला फॉलो करताना मार्केट हे वीक राहिले. मित्रांनो, आता सर्वप्रथम आपल्यासाठी या आठवड्यासाठी एक छानसा शेअर घेऊन आलो आहे. यापूर्वी आपण त्याचं रिकमेंडेशन काढलं होतं, त्यावेळेसही अतिशय छानसं परफॉर्मन्स दिलं होतं. परत एकदा आपण गुंतवणूक करू शकता IEXमध्ये, इंडियन एक्सचेंज एनर्जी एक्सचेंजमध्ये. IEX आपण बाय करू शकता 620ला, जो शुक्रवारचा क्लोजिंग आहे त्याच्या आसपास आपण खरेदी करा. शुक्रवारी तो 650ला गेला, तिथून करेक्ट झाला आणि 620च्या आसपास तो स्थिरावलेला आहे. तर आपण 620ला IEXमध्ये गुंतवणूक करा. स्टॉप लॉस वापरायचा स्ट्रिक्टली 569 रुपयाचा आणि त्याचे जे सुंदर असे 3 टार्गेट आहे. पहिलं टार्गेट आहे 645 रुपये, दुसरे 665 रुपये आणि तिसरे 685. तर IEX आपल्याला आगामी आठवड्यात अतिशय छानशी कमी करून देऊ शकतो. मित्रांनो, आता आपण निफ्टी बाबतीत बोलूया. मी ह्या ज्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल सांगतो त्या आपण नोट डाऊन करून एक साधा कोरा पेपर घ्या आणि त्याच्यावर लिहून ठेवायचं. कारण आपण मागील काही महिने निफ्टीचा जो परफॉर्मन्स बघतो आहे ना, जिथं मार्केट करेक्ट होतं किंवा एखाद्या सपोर्ट लेवलला येतं तिथं छानशी रिटेल गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. मला तर काही दिवसापूर्वी मी एक जणाशी बोलताना सहजपणे आठवली अंबुजा सिमेंटची जाहिरात. भैया ये दीवार टूटती क्यों नहीं. तसे ये मार्केट गिरता क्यों नहीं. गिरता इसलिए नहीं कि ये रिटेल गुंतवणूकदारों का, रिटेल इन्वेस्टरों का मजबूत जोड़. जिथं जिथं मार्केट करेक्ट होईल थोडंही तिथं रिटेल गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करतायत आणि अतिशय छानशी कमाई करतायत. त्यामुळं जे DII किंवा FII आहे हे तर मोठे गुंतवणूकदार आहेत, त्यांची ताकद पण मोठी आहे, त्याबद्दल कोणतीही शंका नाही. पण रिटेल गुंतवणूकदाराचं पार्टिसिपेशन मार्केटमध्ये दिवसेंदिवस मागील काही पिरियडमध्ये खूप वाढतं आहे. आणि मी काल परवा एक रिपोर्ट वाचत होतो, त्या रिपोर्टनुसार डिलिव्हरी बेस्ड जो व्हॅल्यूम आहे तो गेल्या वर्षी म्हणजे 2020 नंतर 21मध्ये खूप वाढला होता, 20मध्ये खूप वाढला होता, 21मध्ये त्याहीपेक्षा जास्त वाढतो आहे. अतिशय मोठं ग्रोथ होत आहे. त्यामुळं आपण पाहू शकता की आता गुंतवणूकदारांची मानसिकतासुद्धा ही सट्टेबाजीकडनं गुंतवणूक करून छानसे रिटर्न कमवण्याकडं खूप मोठ्या प्रमाणात आलेली. त्यामुळं अतिशय डिलिव्हरी बेस्ड गुंतवणूक करा. जिथं मार्केट करेक्ट होईल तिथं गुंतवणूक करा आणि त्यासाठी या निफ्टीच्या लेवल आपण एका पेपरवर लिहून ठेवा. आणि जिथं जिथं आपल्याला तिथं दिसेल की बाबा हे सपोर्टच्या लेवलला मार्केट आता स्थिर होतं आहे तिथं गुंतवणूक करा. आणि ज्या रेजिस्टन्सच्या लेवलला आपल्याला मार्केट वीक दिसतं आहे आपण अभ्यास करा. आपल्यासमोर स्क्रीनसमोर निफ्टीचा ग्राफ काढा, बघा आणि तिथं गुंतवणूक प्रॉफिट बुक केला तर आपण खरेदी विक्री करून छानशी कमी करू शकतो. तर निफ्टीचा जो क्लोजिंग आहे शुक्रवारचा तो 17,532चा. मागच्या आठवड्यात जवळपास 1.80% निफ्टी करेक्ट झालेला आहे. त्यासाठी जो पहिला सपोर्ट राहणार आहे तो 17,450चा पहिला सपोर्ट आहे.
दुसरा सपोर्ट हा 17,360चा आहे. 17,450 जो मागील आठवड्यात निफ्टी त्याच्या आसपास आलेला होता, त्यामुळं आता सायकॉलॉजिकली एक सपोर्ट 17,450चा राहील आणि तो जर ब्रेक केला तर 17,360चा दुसरा सपोर्ट राहील आणि तिसरा सपोर्ट 17,270चा राहील. तर वरील लेवलला निफ्टीचा जो रेजिस्टन्स आहे तो आता पहिला महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे 17,620चा. तो जर सस्टेन केला 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये आणि तिथं जर स्थिरावला तर दुसरा रेजिस्टन्स हा आपल्याला 17,710चा आणि तिसरा रेजिस्टन्स 17,800चा बघायला भेटू शकतो. माझ्या दृष्टीनं केवळ RBIची MPCची मीटिंग हे पुढील आठवड्यातली महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय जास्त मोठ्या घडामोडी नाहीत, त्यामुळं अप मूव किंवा डाऊन साईड हे निफ्टीसाठी तरी एकाच ठराविक रेंजमध्ये राहील. त्यामुळं 17,270 ते 17,800 निफ्टी 18,000 जाणार आहे, 19,000 जाणार आहे, त्याही पुढे जाणार आहे. बुलरन हे चलतच राहणार. पण इन बिटवीन आपल्याला एक मार्केटमध्ये करेक्शन पण बघायला भेटतात. तर त्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा काही घटना घडल्या तर त्या पद्धतीचं रिॲक्शन येत असतं. तर या निफ्टीच्या लेवल होत्या. आता आपल्यासाठी दुसरा शेअर घेऊन आलो आहे. ज्या पद्धतीनं मागील आठवड्यात पॉवर सेक्टर आहे, ऑइल सेक्टर आहे, या सेक्टरनं चांगली खरेदी होताना बघायला भेटली. तसंच ॲटो सेक्टरमध्ये पण मागील आठवड्यात अतिशय छानशी खरेदी होताना अपमूव येताना बघायला भेटलेलं आहे. त्यासाठी आपल्यासाठी दुसरा शेअर घेऊन आलो आहे TVS मोटर. आपण बाय करू शकतात 570 रुपयाला. स्टिकली स्टॉप लॉस वापरायचा आहे 549 रुपयाचा आणि त्याची जी 3 टार्गेट आहेत. पहिलं 593 आहे, दुसरे 611 रुपये आणि तिसरे 629 रुपये. तर TVS मोटर आपल्याला आगामी आठवड्यात छानशी कमाई करून देईल असा मला विश्वास आहे. आणि आता आपण पाहूया बँक निफ्टी. RBIची MPCची मीटिंग ही 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान आहे. म्हणजे आठवड्याचे जे शेवटचे 3 दिवस आहेत, बुधवार, गुरुवारी विकली एक्सपायरी आणि शुक्रवारी पहिल्या सत्रात RBIचे गव्हर्नर आपल्याला MPCच्या मीटिंगमध्ये जे काही डिसिजन झालेत किंवा ज्या पद्धतीनं ऑइल, गॅस, पेट्रोल याच्या दर वाढत आहेत, त्याचा महागाईवर कसा परिणाम होतो याबद्दल त्यांची कमेंट्री आणि इन फ्युचर ग्रोथबद्दल काय कमेंट येतात, इंटरेस्ट रेटमध्ये काही चेंजेस होऊ शकतात का. आत्ता तरी मार्केटला इंटरेस्ट रेटमध्ये कोणतेही चेंजेस होण्याची अपेक्षा मार्केटला नाही, पण त्यांनी जर काही डिसिजन घेतलं तर मार्केट त्या पद्धतीनं रिॲक्ट होऊ शकतं. बँक निफ्टी मागील आठवड्यात जवळपास 1.7% करेक्ट झाला. शुक्रवारचा जो बँक निफ्टीचा क्लोजिंग होता तो 37,225 रुपये 90 पैशाचा होता. आता यासुद्धा निफ्टीच्या लेवल, बँक निफ्टीच्या सपोर्टच्या आणि रेजिस्टन्सच्या लेवल जी मित्र कॉलपुटमध्ये फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहेत. पण तत्पूर्वी मी आपल्याला बँक निफ्टीमध्ये बद्दल एक गोष्ट सांगणार आहे की बँक निफ्टीमध्ये जी वेटेज असणारे शेअर्स आहेत त्यामध्ये सरकारी बँका आणि प्रायव्हेट बँका या पद्धतीनं मागील आठवड्यात आपण बघितलं सरकारी बँकात अतिशय अपमूव मागली 1-2 आठवडे आपल्याला बघायला भेटतो. कॅनरा बँक छानपैकी वाढली, स्टेट बँक छानपैकी मूव देतो आहे. त्या पद्धतीनं प्रायव्हेट बँका दबावात होते आणि सर्वात जास्त बँक निफ्टीमध्ये वेटेज असलेले शेअर आहेत HDFC बँक आहे, कोटक बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, SBI. या 4 प्रमुख शेअर्सचं वेटेज निफ्टीमध्ये जास्त आहे. त्यामुळं या शेअरचा परफॉर्मन्स कसा राहतो याकडे लक्ष देऊन जर आपल्याला कॉलपुटमध्ये करायचं असेल तर या शेअरवर आपण ऑब्झर्वेशन ठेवून केलं पाहिजे. तर मित्रांनो, बँक निफ्टीचा जो क्लोजिंग होता तो 37,225 रुपये 90 पैशाचा होता. त्यासाठी जो पहिला सपोर्ट राहणार आहे तो 36,800चा आहे. तो जर ब्रेक केला तर 36,450चा दुसरा सपोर्ट आहे आणि तिसरा सपोर्ट हा 36,120चा आहे. तर वरील लेवलला रेजिस्टन्स जो राहणार आहे बँक निफ्टीसाठी तो पहिला रेजिस्टन्स आहे 37,600चा, दुसरा आहे 37,980चा आणि तिसरा रेजिस्टन्स जर लावला तर ऑल टाईम हायचा 38,360पर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला आगामी आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सुरुवातीला सोमवार मंगळवार जर शॉर्ट कवरिंग येतं का शॉर्ट बिल्टअप होतं हे बघणं पण महत्त्वपूर्ण राहणार आहे. आणि गुरुवारनंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार जी RBIची MPCची मीटिंग आहे त्यामुळे पहिले 2-3 दिवस
बँक निफ्टी अप मूव आणि डाऊन मूव आपल्याला दोन्ही साईडला मूव होताना बघायला भेटू शकतो. त्यामुळे कॉल पुटमध्ये करताना अतिशय काळजीपूर्वक करा आणि छानशी कमाई करा. मित्रांनो, आता तिसरा शेअर घेऊन आलो आहे सन टीवी. यापूर्वी आपण रेकमेंडेशन काढलं होतं, त्यावेळेस अतिशय छानसं परफॉर्मन्स केलं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामधनं एक्झिट केलं होतं. जवळपास तामिळनाडूमध्ये त्यावेळेस निवडणुकीचा पिरियड होता आणि त्याच्यानंतर त्यानं बरेच आप मूव केलेले आहेत. त्यानंतर आता ज्या पद्धतीनं त्याचा मागील काही दिवसाचा तो डिलिव्हरी बेस व्हॉल्यूम आहे ते पाहता आपण सन टी व्ही खरेदी करू शकता, बाय करू शकता. 524ला स्टॉप लॉस वापरायचा आहे, 684चा. आणि त्याचे जे 3 टार्गेट आहेत, पहिलं टार्गेट आहे 545 रुपये, दुसरं टार्गेट आहे 562 रुपये आणि तिसरं टार्गेट आहे 582 रुपये. तर हे तिन्ही शेअर्स आणि मी जे काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण अतिशय स्वतःचा अभ्यास वाढवा, स्वतःचं नॉलेज वाढवा. कोणत्याही शेअरचा कोणत्याही यूट्यूबरनं जर आपल्याला सुचवलं तर आपण NSE इंडियाच्या वेबसाईटला जाऊन त्याची पूर्ण हिस्ट्री भेटते. तो शेअर कोणत्या लिस्टला झाला, तो जरी 2003-04ला जरी लिस्ट झाला असला तरी आपल्याला त्याचा हिस्टॉरिकल डेटा NSE इंडियाच्या वेबसाईटवर भेटतो. जर तुम्हाला ते भेटण्यात काही अडचण आली तर माझ्याशी संपर्क करू शकता. त्यामुळं तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत मी. ईमेल ID पण आपल्याला या व्हिडिओच्या खालच्या स्टिकरमध्ये आपल्याला बघायला भेटतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. शक्यतो त्याच्यावर फोन करण्यापेक्षा आपण मेसेज करावा एवढी आपल्याला नम्र विनंती, ज्यामुळं मार्केट आवर्समध्ये माझं जे स्वतःची गुंतवणूक आहे, जे स्वतःची ट्रेडिंग आहे, त्याला कुठेही डिस्टर्ब होणार नाही. जर आपण त्याच्यावर व्हॉट्सअप केलं तर आपल्याला निश्चित छानसा रिप्लाय मी देईल आणि जे काही माझ्याकडनं आपल्याला सपोर्टिव्ह करता येईल ते करण्याचा त्रिबोध परिवाराचा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, आपण इथं थांबूया. आगामी आठवडा आपल्यासाठी शुभ जाऊ. आपला निरोप घेतो. धन्यवाद.